नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मनोज जरांगे यांनी अखेरीस सरबत पिऊन आपलं उपोषण मागे घेतलं। हे त्यांचं दुसरं उपोषण होतं आणि या दुसऱ्या उपोषणाला मागे घेत असताना त्यांनी 2 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला दिलेली आहे। महाराष्ट्रातल्या सरकारला ही मुदत देताना त्यांनी सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याचं आश्वासन सरकारकडून घेतल्याचा दावा केला। इतकंच नाही तर या संपूर्ण लढाईसाठी राज्य सरकारने आणखी वेळ काढूपणा करू नये असंही सरकारला बजावलं आहे। मनोज जरांगेंनी सरबत पिऊन काही मिनिटं होतात न होतात तोच मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी सरसकट प्रकरण निकालीच काढून टाकलं। सरसकट आरक्षणाची कुठलीही मागणी नाही अशा प्रकारची थेट आणि स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेली आहे। प्राप्त स्थितीमध्ये मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याचा मुद्दा हा महाराष्ट्रभर गाजतोय आणि या मुद्द्याचं वेळोवेळी आम्ही विश्लेषण करत आलेलो आहोत। मराठ्यांना सरसकट कुणबी करता येणार नाही हा न्यायालयीन प्रक्रियेतून अभ्यासपूर्ण काढलेला निष्कर्ष आहे। जरांगेंना याच प्रकारचा तपशील निवृत्त न्यायमूर्तींनी सुद्धा दिलेला आहे, पण तरीही ते आपल्या सरसकट मागणीला सोडायला काही तयार नाहीत। प्राप्त स्थितीमध्ये जरांगेंच्या समोर आत्ताच्या घडीला आपली तब्येत सांभाळणं हे खरं आणि मोठं आव्हान आहे। दुसऱ्या बाजूला मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा चालू ठेवणं हेही त्यांचं आव्हान आहे आणि ते आव्हान पूर्ण करण्यासाठी 2 जानेवारी पासून मुंबईत बैठा सत्याग्रह करण्याची घोषणा त्यांनी आत्ताच केलेली आहे। एकूणात काय तर पुढचे 2 महिने महाराष्ट्रभर मराठ्यांच्या घराघरांमध्ये कुणबी दाखले शोधण्याची धावपळ सुरू राहील। अर्थात ही धावपळ सुरू राहणं गैर नाही। ज्यांच्याकडे कागदपत्र आहेत त्यांना निश्चितच कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं, पण ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत अशा मंडळींना सरसकट कुणबी प्रमाणपत्र राज्य शासनाच्या एका आदेशाने देणं ही व्यवहार्य गोष्टही नाही आणि ती गोष्ट न्यायसम्मत सुद्धा नाही। याची मराठा समाजाला जाणीव करून देण्याची गरज आहे। कारण एखादा समाज हा सरकारी आदेशाने मागास ठरू शकत नाही। एखादा समाज मागास ठरण्याच्यासाठी आवश्यक त्या सर्व पातळ्या त्याला पार पाडाव्या लागतात। राज्य मागास आयोगापासून न्यायपालिकेमध्ये टिकणाऱ्या आरक्षणापर्यंतच्या कसोट्या पार पाडल्यावरच मराठे मागास ठरतील। मागास ठरल्याच्या नंतर त्यांना मराठा म्हणून आरक्षण घ्यायचंय की कुणबी म्हणून घ्यायचंय याची चर्चा सुरू होऊ शकते। पण सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या असा आग्रह आत्ताच्या घडीला व्यवहार्य नाही, योग्य नाही, दिशाभूल करणारा आहे हे मराठा समाजाला सांगण्याची गरज आहे। हा तोच मराठा समाज आहे ज्याने शांततापूर्ण 54 मोर्चे काढून आपली सामाजिक एकजूट दाखवली, विषयाची बांधिलकी दाखवली आणि या आंदोलनाच्या निमित्ताने राज्यभरात आपली भूमिका सुद्धा पोहोचवली। याच मराठा समाजाला जर समजा आता कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून कोणी आपल्या मागे बांधू पाहत असेल तर हा संपूर्ण समाजाला एका वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न आहे हे सांगायला हवं। कारण सरकारच्या एका आदेशाने सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करून टाका असा आग्रह हाच मुळात विद्वेषाच्या मूळ जन्माचा आग्रह आहे। तो सांभाळायला हवा, त्या वाटेवर न गेलेलं उत्तम। याच्याऐवजी न्यायोचित मार्गाने आरक्षण मागणं, मिळवणं, टिकवणं आणि त्याचा लाभ घेणं हा अत्यंत योग्य मार्ग ठरू शकतो। या स्थितीत सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा ही कशी सरसकट दिशाभूल आहे ते सांगणं गरजेचं आहे। त्यासाठी आजची चर्चा, आजच्या चर्चेची या पुढची फेरी सुरू करण्यापूर्वी मी विनंतीपूर्वक तमाम मराठा समाजाला सांगू इच्छितो की तुमच्या मागण्यांची विवेचनात्मक चर्चा करणं म्हणजे तुम्हाला विरोध करणं नाही हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। आणि लोकशाहीमध्ये
संवादही महत्त्वाचा आहे. याच प्रकारच्या चर्चांमधून मागणीतला फोलपणा आणि मागणीतलं तथ्य समोर येत असतं. हे घुसळून केलेलं मंथन आहे, तेही आपण पचवायला शिकलं पाहिजे. आणि एखादा माणूस आपल्या मागणीच्या संदर्भात विश्लेषणाची आणि मंथनाची भूमिका घेत असेल तर तो आपल्या विरोधातला आहे हा समजही मनातून काढून टाकायला हवा. याच जबाबदार भूमिकेतून आम्ही आत्तापर्यंत सर्वाधिक वेळेला मराठा आरक्षणाची चर्चा केलेली आहे. प्राप्त स्थितीमध्ये आरक्षणांच्या चर्चांमध्ये माझ्या इतकं सर्वाधिक वेळेला आयोजन कोणीही केलेलं नाही आणि प्रत्येक आरक्षणाची चर्चा ही जबाबदारीपूर्ण, विद्वेषाचा कोणताही लवलेश नसलेली, मार्गाने पुढे जाणारी ठेवलेली आहे. याच संदर्भातली भूमिका इथे सांगणं अपेक्षित यासाठी आहे कारण या चर्चा पाहून ज्यांना त्या समजत नाहीत, ज्यांना त्या समजून घ्यायच्या नाहीत, ज्यांना त्या पचत नाहीत, ज्यांना त्या पटत नाहीत, अशी माणसं फोनवर धमक्या देण्याचे प्रकार करतायत. हे असं वागून आरक्षण मिळणार नाही. चर्चेसाठी आपण आपल्या मान्यवरांकडे परत येतोय. या चर्चेत माझ्यासोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी केलेल्या सरसकट मागणीला मुख्यमंत्र्यांनी काय सरसकट उत्तर दिलंय ते आपण पाहणार आहोत. जरांगे यांची मागणी आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर आता आपल्या समोर येत आहे. कुणबी आणि 50% लोक झोपले होते. कळतो ना, 50% ओबीसी देखून मिळवायची. टिकणार म्हणजे काय, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण नव्हतं. आता मराठवाड्यात मिळवलं. आपण सांगितलं सरसकट सगळे ओबीसी मध्ये त्याच्यात पोटावर नाही नाही, तुम्ही असं कुठेतरी भरकट होऊ नका. कारण जे आता त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांच्या नोंदी आहेत कुणबी त्यांना तुम्ही तात्काळ युद्ध पातळीवर दाखले देण्याचं काम करा आणि या बाबतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 लोक अधिकचे द्या आणि हे काम युद्ध पातळी 2 महिन्यामध्ये पूर्ण करा आणि तशा प्रकारचं आश्वासन आमच्या लोकांनी दिलेलं आहे. चर्चेच्यासाठी आपण आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा पटकन परिचय करून देतो. या चर्चेत आपल्यासोबत मराठा समन्वयक अभ्यासक दिलीप पाटील आहेत, आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे नेता प्रवक्ता या नात्यानं शिवानंद भानुसे आहेत आणि जरांगे समर्थक या नात्यानं आपल्यासोबत डॉक्टर चंद्रसेन कोठावळे आहेत. मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर संजय लाखे पाटील आणि या चर्चेत जरांगेंची भूमिका पहिल्या टप्प्यापासून मांडत असलेले संजय लाखे पाटील या चर्चेत अपेक्षित आहेत. चर्चेत येण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय. ते किती वेळात माझ्या समोर चर्चेला येत आहेत याची आपण वाट पाहणार आहोत. आपल्या सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. मला पटकन दिलीप पाटील आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. आता हे जे काही कुणबी सरसकट मराठा हे प्रकरण सुरू झालंय, हे लढ्याला कोणत्या वळणावर नेत आहे? महत्वाचं असं आहे की पहिल्यांदा जरांगे पाटलांनी ज्यावेळी सांगितलं, पहिल्यांदा ज्यावेळी हे आंदोलन चालू झालं त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की हे जे मराठवाड्यामध्ये निजामाच्या ज्या नोंदी आहेत त्या मिळत नसल्यामुळं मराठवाड्यातल्या लोकांच्यासाठी त्या निजामाच्या नोंदी म्हणून त्या ठिकाणी त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे. अखंड महाराष्ट्रात बाकीचं जर का मराठवाडा सोडला तर पश्चिम महाराष्ट्र असू दे, कोकण असू दे, खानदेश असू दे, तुमचं विदर्भ असू दे, सगळीकडे कुणबी सर्टिफिकेट मिळतात. फक्त एकच असं होतं की मराठवाड्यात कुणबी सर्टिफिकेटच मिळत नव्हते कारण नोंदी मिळत नव्हत्या, निजामाने ते नष्ट केलेल्या. त्यावरून ते पहिल्यांदा चालू झालं. त्यानंतर मात्र की एक भूमिका अशी आली की मराठवाड्यातल्या लोकांच्यासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. एक लक्षात घ्या की कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे, मराठवाड्यात द्यायला पाहिजे किंवा अखंड महाराष्ट्रात द्यायला पाहिजे. याच्यावर 2 कायदेशीर बाब अशी आहे की तुम्ही कुणबी प्रमाणपत्र आता जर दिलं, सरकारनं दिलं, तर जे जात पडताळणीमध्ये हे टिकणार नाही, कायदेशीररित्या नाही आहे. ज्यांच्या नोंदी मराठा कुणबी आहेत किंवा कुणबी मराठा आहेत किंवा नुसते कुणबी आहेत
त्यांचं निश्चित जात पडताळणीमध्ये बरोबर ठरणार, योग्य ठरणार आणि जात पडताळणी केल्याशिवाय जी कुठल्याही त्याचा लाभ मिळत नाही. नोकरी असू दे, शिक्षणाचे लाभ मिळत नाहीत. आणि जर का जे बाकीचे ज्यांचे फक्त कुठलेही पुरावे फक्त मराठा म्हणूनच आहेत, त्यांना तुम्ही जर का कुणबी म्हणून दिलं तर जात पडताळणीमध्ये हे टिकणार नाहीत. दिलीप पाटील, आपण हा जो निघत निष्कर्ष नव्हते. काढता आहात आणि जात पडताळणीच्या अंतर्गत सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याचा शासनादेश टिकणार नाही असं म्हणता आहात, त्यावरचा एकदा प्रतिवाद पटकन आपण डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांच्याकडून ऐकणार आहोत. चंद्रसेन कोठावळे, जी गोष्ट दिलीप पाटलांना सांगायची आहे ती गोष्ट तुमच्या नेत्याला लक्षात आली की नाही आली? काते सर नमस्कार. नमस्कार. मराठा आरक्षणाचे जनक, महायोद्धा म्हणेल मी त्यांना ही गोष्ट दिलीप पाटलांनी सांगितली आहे ती नेमकी फार मर्यादित स्वरूपाची सांगितलेली आहे. आदरणीय जरांगे पाटलांना ही गोष्ट लक्षात आलेली आहे की जे काही प्रमाणपत्र कुणबी म्हणून दिली जाणार आहेत ते शासनाच्या आदेशानुसार दिली जाणार असल्यामुळं आणि त्या प्रमाणपत्राची वैधता कशा प्रकारे करावी या संबंधीची सुद्धा आचारसंहिता संबंधित अधिकाऱ्याला शासनामार्फत दिली जाईल आणि ती शासनामार्फत दिली जात असल्यामुळं संबंधित अधिकाऱ्याला ते कुणबी प्रमाणपत्राची वैधता ही करावी लागेल आणि तशा प्रकारचं जे काही प्रमाणपत्र आहे ते नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी कायदेशीर प्रमाणे गृहीत धरलं जाईल. कुठल्याही कोठावळे साहेब, फार प्रकारच्या महत्वाचा मुद्दा आहे. कोठावळे साहेब, फार महत्वाचा मुद्दा आपण काढलात. आपण असं म्हणालात की आपल्या लढ्याच्या निमित्तानं राज्य सरकारला सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याचं आवाहन करण्यात आलं. कसं करायचं ते सांगितलं आणि जात पडताळणीमध्ये पण ते टिकलं कसं पाहिजे हेही सांगितलं. एकदा जरा ती प्रक्रिया आम्हाला सांगा, म्हणजे आम्हालाही कळेल की जात पडताळणीत सुद्धा सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याच्यासाठीची तुमच्या मनातली प्रक्रिया काय आहे? काथे सर, हे जात पडताळणीचे जे काही नियम आहेत ते ठरवून दिलेले आहेत, परंतु मराठा समाजाच्या निमित्तानं हे जात पडताळणीच्या संदर्भातले नियम जे आहेत ते आपल्याला ते वंशावळीच्या संदर्भातले शिथिल करावे लागतील. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. आपला मराठवाडा प्रदेश हा निजामाच्या अंमलाखाली होता आणि निजामाच्या अंमलाखाली असल्यामुळं कुठल्याही प्रकारचे ते डॉक्युमेंट काही जणांचे सापडतायत, काही जणांचे सापडत नाहीत. मग ज्यांचे सापडतायत ते कुणबी आहेत, पण ज्यांचे सापडत नाहीत ते त्यांचेच नातेवाईक आहेत, जवळचे सगळे सोयरे आहेत, रक्तातले संबंध आहेत, रोटीबेटीचे व्यवहार आहेत. मग एका भावाला जर प्रमाणपत्र मिळत असेल आणि ते कायदेशीर ठरत असेल आणि दुसऱ्या भावाला जर ते प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचणी येत असतील तर हे कुठंतरी कायदेशीर अडचण जी आहे ती कायदेशीर अडचणीचं निराकरण सरकारी पातळीवर झालं पाहिजे आणि हे निराकरण झाल्यानंतर मग संबंधित प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्याला किंवा वैधता करणाऱ्या अधिकाऱ्याला या संबंधीचं मार्गदर्शन मिळेल आणि ते जे प्रमाणपत्र आहेत ते युवकांना, मराठा समाजाच्या युवकांना कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातून 50% आतून कायम स्वरूपाचं टिकणारं आरक्षण मिळेल, अशा प्रकारचं माझं मत आहे. डॉक्टर कोठावळेजी, आपण एक खूप मोठा गौप्यस्फोट या चर्चेत केलेला आहे. दिलीप पाटील आणि आपल्याबरोबर असलेल्या शिवानंद भानुसे या दोघांपर्यंत तो पोचला असेल. संजय लाखे पाटील आज चर्चेत का घाबरतायत यायला हेही आपल्याला शोधावं लागेल, आपण ते शोधूच. पण जो सगळ्यात मोठा गौप्यस्फोट आत्ता या चर्चेमध्ये डॉक्टर कोठावळेंनी केला, त्या निमित्तानं मी पटकन आधी दिलीप पाटलांना 1 मिनिटाचा वेळ देतो आणि शिवानंद भानुसे आपल्यासाठी सविस्तर चर्चेसाठी त्यानंतर येतो. दिलीप पाटील, ऐकलं, वंशावळीच्या बाबतीतले नियम शिथिल करा असं म्हटलं गेलेलं आहे. व्यवहार्य आहे का हे? आपण कुणाला काय सांगतोय आणि कुठल्या मार्गाने आपल्या मागण्या पुढे नेतोय याचा एक सारासार विचार अपेक्षित आहे. दिलीप राव, यावर आपण पटकन बोलावं आणि जे खरं आहे ते स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे समाजाला, असं मला वाटतं. महत्वाचं असं आहे, कोठावळे साहेबांनी जे सांगितलं की जे जात पडताळणीचे जे नियम आहेत ते शिथिल करा. शिथिल करा म्हणजे काय की एखाद्या वेळी जर का अशा पद्धतीचा 2 भावाचा असेल तर एक वेळ समजू शकतो, जी त्यांनी एक्सेप्शनल केस सांगितली. खरं जर का तुमच्या नोंदीमध्ये काहीच नसेल,
म्हणजे जर का आजोबाच्या पासून वडिलांच्या पासून पंजोबापर्यंत कुठलंही नसेल तर मग मात्र हे, कारण जात पडताळणी हा कायदा आहे, राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये नाही आहे तो, कारण तो भारतभर लागू आहे तो. कारण हा आरक्षण ज्यावेळी लागलं त्यावेळीपासूनचा तो कायदा आहे, राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये नसल्यामुळं किती नियम शिथिल करणार. आता त्यांनी जे कोठावळेंनी दुसरा जो प्रश्न उपस्थित केला की ज्यांचे नातेसंबंध आहेत, एक लक्षात घ्या, नातेसंबंध हा काय पुरावा किंवा होऊ शकत नाही ना. बऱ्याच वेळा जर का इंटरकास्ट मॅरेज असेल तर मी जर मराठा आहे आणि दुसरा जर का दुसऱ्या जातीचा आहे तर नातेसंबंध आहे म्हणून त्यांना देखील तुम्ही देणार का, म्हणजे कुणबी सर्टिफिकेट देणार का, किंवा जात पडताळणी त्यांची देखील व्हॅलिड ठरणार का. जात पडताळणी कशासाठी, त्याला व्हॅलिडेशन म्हणतात. व्हॅलिडेशन म्हणजे त्याला व्यवस्थित त्या पद्धतीनं हे केलं नाही तर मग काय सोपं होतं ना. म्हणजे कायदाच आपण जर बाजूला ठेवणार असेल, हे बघा जी आमचं म्हणणं हे काय की जनतेची दिशाभूल व्हायला नको. लोकांना काय वाटतं की आपण जात पडताळणीच्या पलीकडे जाऊ शकू, हे कायदेशीररित्या शक्य आहे का. पटकन यावर पश्चिम डॉक्टर कोठावळे मगाशी काही बोलत होते असं दिसलं. कोठावळेंना संधी द्यायचीच आहे. कोठावळेजी एक आठवण करून देतो, शिवानंद भानुसे बराच वेळ झाले चर्चेत, त्यांच्या वेळ सुरू होण्याची वाट पाहतायत, प्रश्नही त्यांच्यासाठी तयार आहेत. आपण जे दिलीप पाटलांच्या मतावर काही प्रदर्शन आपलं करू इच्छित असाल, मतप्रकटन असेल तर कृपया 1 मिनिटात करावं. पुढचा प्रश्न माझा शिवानंद भानुसेंसाठी असणार आहे. दिलीप पाटील साहेब, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही बोलताय ते मला पटतंय, परंतु तुम्ही जे बोलताय ना हे वास्तविक परिस्थितीला धरून बोलत नाहीयेत. कारण तुम्ही जे बोलताय ते एक्सेप्शन केस मध्ये बोलतायत. एक्सेप्शन केस आणि जनरलायझेशन याच्यामध्ये जरा फरक करा तुम्ही. आपण जे बोलतोय ते जनरलायझेशनच्या अनुमिताने बोलतोय. तुम्ही असं सांगितलं की इंटरकास्ट म्हणजे काय जनरलायझेशन आहे का, ते सामान्यीकरण नाही ना. आपण सामान्यीकरणाच्या हिशोबाने या ठिकाणी बोललं पाहिजे. आणि आपण पाहतो मराठवाड्यामध्ये किंवा इतरत्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा समाज जो आहे तो इष्टता पसरलेला आहे आणि डॉक्युमेंट मिळत नाहीत. म्हणजे निजामकालीन त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या सवलत, कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंटेशनचं जतन करण्यात आलेलं नाही. आणि पुन्हा अशिक्षितपणा असल्यामुळे सुद्धा जाती त्या काळामध्ये लावल्या गेलेल्या नाहीत. हे सुद्धा तुम्ही जरा वास्तविक परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. आणि मग एखाद्याने जर अशिक्षितपणामुळे जर एखाद्याचं जर खापर पंजोबा किंवा पंजोबा त्यांनी जर जात लावलेली नसेल तर तुम्ही त्याच्यावर अन्याय करणार आहेत का, आणि कोणत्या तत्वानुसार अन्याय करणार आहात. चंद्रसेन कोठावळे जी, अहो एखाद्यानं जात लावली नसेल तरी त्याला कुणबी करा, हा किती अव्यवहार्य विषय आहे. तुम्हाला लक्षात येतंय का, कागदोपत्री एखादा माणूस कुणबी लिहिलेलं नसणारा जर असेल तर त्याला कसं कुणबी करता येणार आहे. डॉक्टर कोठावळे उत्तर द्या याचं. अहो तुम्ही म्हणतात ते मी बरोबर आहे, समजतो, परंतु तुम्ही एक लक्षात घ्या की मी आता उदाहरण दिल्याप्रमाणे जर जात लावली नाही हे साधारण अपवाद परिस्थितीमध्ये असेल, आणि अपवाद परिस्थितीची तुम्ही सकल चर्चा काय म्हणून करताय. अहो सगळ्यांच्या डॉक्युमेंटवर जातीचा उल्लेख असणार आहे, आणि जातीचा उल्लेख असेल तर हे एक्सेप्शन एखाद्याने जात नाही लावली म्हणजे 1% किंवा अर्धा टक्का जर जात लावलेली नाही असं जर एखादं कुटुंब असेल तर तुम्ही त्या कुटुंबाची चर्चा सगळ्या महाराष्ट्रभर करत आहात. बर, आपण याच्यावर शिवानंद भानुसेंपर्यंत आता पोहोचणार आहोत. शिवानंद भानुसेजी, या आत्तापर्यंतच्या चर्चेत विविध टप्पे समोर आले. जो आत्ता कळीचा मुद्दा आहे तो आहे सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करायचं असेल तर ते करता येईल असा दावा आंदोलनकर्त्यांचा आहे. आंदोलनकर्ते असंही म्हणतायत की जात पडताळणीचे नियम शिथिल त्यांच्यासाठी केले गेले पाहिजेत. आंदोलनकर्ते असंही म्हणतायत की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एखाद्यानं कुणबी जात लावली नसेल तरीही त्याला कुणबी केलं गेलं पाहिजे. शिवानंद भानुसे, आपण सामाजिक चळवळीतलं व्यक्तिमत्व आहात, दीर्घ काळापासून मराठ्यांच्या चर्चेत, मराठ्यांच्या चळवळीत आहात. अशा प्रकारच्या मागण्या ज्या आत्ता इथे आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी या नात्यानं केल्या गेल्या या व्यवहार्य आहेत का? शिवानंदजी, आपली वेळ सुरू होतीये. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. नमस्कार. जय जिजाऊ. महत्वाचा मुद्दा हा आहे की
सरसकट कुणबी आणि सरसकट मराठा. सरसकट कुणबी पण नाही सापडत आणि सरसकट मराठा पण नाही सापडत. आणि सरसकट मराठा आणि कुणबी नसणारे सुद्धा काहीही नोंदी नाहीत. शेती, कुणबी किंवा असे काहीतरी वेगळे उल्लेख असणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ह्या कायदेशीर अडचणी असल्यामुळे आता मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे त्यांचा उद्देश प्रामाणिक एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. या प्रामाणिक उद्देशातून ते मागतायत. परंतु टेक्निकल बाजू, कायदेशीर बाजूवर कुणीच खरं बोलत नाही. म्हणजे विरोधी पक्ष सुद्धा आणि सत्ताधारी सुद्धा आरक्षण कसं मिळू शकतं ते. म्हणून गेल्या 33 वर्षापासून पुरुषोत्तम खेडेकर साहेब मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही हे सांगतोय की मराठा समाजाचा मराठा म्हणून किंवा कुणबी म्हणून किंवा तत्सम जात म्हणून ओबीसीत समावेश करा. तो संविधानिक मार्ग आहे त्या 50%. परंतु वारंवार या विषयावर कोणीच बोलत. एससी, एसटी, ओबीसी याशिवाय माझा प्रश्न साधा आहे सर्व कायदे तज्ञांना, सल्लागारांना, घटना तज्ञांना की गेल्या 73 वर्षात घटना निर्मिती झाल्यापासून असं 50%च्या वर कुठला प्रवर्ग 2 आरक्षण दिलं गेलं आणि ते टिकलंय असं एकही उदाहरण नाही. आम्हाला टिकणारं द्यायचंय. टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर ते 50%च्या आत मराठा म्हणूनच द्यावं लागेल किंवा कुणबी म्हणूनच द्यावं लागेल किंवा मराठा कुणबी, कुणबी मराठा म्हणूनच द्यावं लागेल. परंतु टेक्निकल अडचणी जर येत असतील तर मराठा जात ही वारंवार मागास ठरलेली आहे. अगदी खत्री आयोगानं मराठा समाजाला मागास ठरवलेला आहे. बापट आयोगानं मराठा समाजाला मागास ठरवलेला आहे. राणे समितीनं आणि गायकवाड आयोगानं सुद्धा मागास ठरवलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा मराठा म्हणून सरसकट ओबीसीत आहे त्या 50%त समावेश करणे, कारण तो मराठा समाजाचा संविधानिक आणि घटनादत्त अधिकार आहे. आणि त्यासाठीची जी प्रक्रिया आहे, काथे साहेब आता सातत्यानं सांगितलं जातं की गायकवाड आयोगात जो फेटाळला गेला ही अफवा आहे, हे चूक आहे. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये तसं काहीही नाही. सर्व कायदे तज्ञांनी एकदा ऑर्डर वाचावी. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत काथे साहेब. त्या 3 गोष्टी अशा आहेत. पहिली गोष्ट ही आहे की 50%च्या वरचे अधिकार राज्य सरकारला नाहीत. दुसरी गोष्ट जे 12 आणि 13% आरक्षण झालेलं होतं, 30% समाज आहे, 17 आणि 18% प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. त्यामुळे 12 आणि 13% नोकरी आणि शिक्षणात ते आरक्षण दिलेलं होतं. ते त्याची टक्केवारी सुप्रीम कोर्टानं 50%त काढली. त्यामुळे झालं असं की 17 दोन्ही 34 आणि 18 दोन्ही 36 म्हणजे 30% समाजाला 34 आणि 36% प्रतिनिधित्व. आणि तिसरा मुद्दा हा आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस ज्याला म्हणतात की एखादा गावकुसाबाहेरचा समाज वगैरे. मुद्दा असा आहे की आपण एससी, एसटीत आरक्षण मागतच नाहीये, ते ओबीसीत मागतो. त्यामुळे फॉरवर्ड क्लास हे त्या अर्थानं म्हटलेलं आहे, ते ओबीसीला पात्र नाही या अर्थानं नाही म्हटलेलं. आणि दुसरी गोष्ट, जर आता संविधानिक मार्गाचा विचार आपण करतो, 2 महिने जरांगे पाटलांनी दिलेले आहेत आणि तिथे गायकवाड साहेब जर होते, निरगुडकर आयोग सध्या अस्तित्वात आहे, तर गायकवाड आयोगातील त्रुटी निरगुडकर आयोगामार्फत 2 महिन्यात दूर करता येतील, काही सर्वेक्षण करता येईल आणि मराठा समाजाचा आहे त्या 50%त ओबीसीत सरसकट समावेश करता येईल. मला एका गोष्टीचा खुलासा मग आपण शिवानंद भानुसे करावा. दिलीप पाटलांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न त्याच्यानंतर असणार आहे. शिवानंद भानुसे, आपण असं म्हणता की आरक्षण मिळू शकतं. माझा प्रश्न असा आहे, मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण हवंय का मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण हवंय? मराठा समाज मराठा म्हणूनच मागास ठरलेला आहे. कारण आहे त्या 50%त मराठा समाजाची जागा आहे त्या 32%तच आहे. काथे साहेब, साधी मी टक्केवारी आपल्याला सांगतो की लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसीला 50% आरक्षण असतं आणि एसटी, एसटीला 100% आरक्षण असतं. आपण जर साधं गणित केलं की 32% महाराष्ट्रात ओबीसीला आरक्षण आहे, याचा अर्थ तो 64% समाज असला पाहिजे. ते 64%, 20% एससी, एसटी म्हणजे झाले 84%, 18% मुस्लिम, 102%, 4% ब्राह्मण, 106%, 5% इतर धर्मी, 111%. मराठा कुठे आहे? 30%, म्हणजे तो 141%. टक्केवारी तर पुढे जाणार नाहीये. याचा अर्थ असा होतो की 90ला जे 14% आरक्षण होतं, 94ला ते ओबीसीचं आरक्षण 30% केलं गेलं, तेव्हाच मराठा समाजाचा समावेश होणं अपेक्षित होतं. आम्ही वारंवार सांगतो मराठा कुणबी एकच आहेत, ते वेगळे नाही. पण कायदेशीर जर आपण अभ्यास करून विचार केला तर त्या वेगवेगळ्या जाती दिसतात. पण शिवानंदजी, एक मिनिट, याच्यातला जो आत्ताचा कळीचा मुद्दा बनतोय की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांनाही कुणबी करा, ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांच्या कुणबी नोंदी तर मिळूनच जातील, त्यांना अडचण काही येणार नाही. ज्यांच्या नाहीत त्यांनाही करा, हा एक आदेश काढणं याचा अर्थ बाकी सगळ्यांना त्रास देणं नाहीये का? तसं होणं व्यवहार्य आहे का? नाही, ज्याच्या नोंदी आहेत, जात पडताळणीच्या निकषात बसेल त्यांना तर मिळणारच आहे. त्यासाठी शिंदे समिती कामच करते आहे. 13,500 झाले, अनेक मिळतील, 25-30 हजार मिळतील, त्याच्यावरून
20, 25, 30 लाखापर्यंत मिळतील, पण 100% मिळतील की नाही सांगता येत नाही. पण 50%च्या पुढे गेल्यानंतर तसा निर्णय सरकार किंवा कायदेशीररित्या आपल्याला घेता पण येऊ शकतो. परंतु अजून त्या पद्धतीनं डायरेक्ट मराठा म्हणून कुणबी अशा पद्धतीनं जात पडताळणीच्या निकषात ते बसणार नाही. हे स्पष्ट आहे, कायदेशीर आहे. हे खरं कुणीतरी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. त्यासाठी संविधानिक मार्ग आहे की मराठा समाजाचा मराठा म्हणून आहे त्या ओबीसीत 50% समावेश करण्याची प्रक्रिया ही या 2 महिन्यात कंप्लीट करता येते. जो निर्गुणकन आयोग आहे त्याच्यात 2-3 सदस्याची गरज आहे. ते नेमावेत, त्यांना मॅन पॉवर मनी पॉवर द्यावा, त्यांनी ते आयोग अपडेट करावा, सर्वेक्षण करावं आणि मराठा समाजाचा आहे त्या 50% ओबीसीत समावेश करावा. हे संविधानिक आहे आणि मराठा समाजाचा आता आपल्याला पटकन आपल्याला दिलीप पाटील यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. दिलीप पाटील, चर्चेतला हा एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. तुम्ही असाल, शिवानंद भानुसेजी असतील, या दोघांनी त्यांची मतं अत्यंत स्पष्टपणे मांडली आहेत की हे सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा, हे काही होणे नाही, हे शक्य नाही, हे व्यवहार्य नाही. या निमित्तानं एक आणखी पुढचा टप्पा येतो की मग हे सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करायचं खूळ जन्माला कुठून आलं? दिलीप पाटील, एक लक्षात घ्या की ज्यावेळी पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळी आंदोलन चालू झालं त्यावेळी नोंदी नव्हत्या. म्हणजे जे काही कुणबीचे ज्या नोंदी आहेत निजामाच्या नोंदी नव्हत्या. मग निजामाच्या नोंदी नव्हत्यानंतर ते निजामाच्या नोंदी ज्यावेळी मिळायला लागल्या त्यानंतर काय झालं की त्यानंतर जे मराठा जे आहेत, मराठवाड्यातले मराठा म्हणतोय, कुणबी मराठवाड्यातले ते वेगळे बाजूला सोडा, की मराठवाड्यातले मराठे आहेत, मग त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे. त्यावेळी काही लोकांचं असं डोक्यात आलं की सरसकट सगळ्यांनाच कुणबी करा म्हणजे आरक्षण संपतंय. खरं तसं नाही आहे ते. एक लक्षात घ्या, पहिल्यांदा मराठवाड्यापुरतं जर विचार केलं तरी देखील जर का तुमच्या नोंदी नसलं हे काही हे नाही आहे, कारण निजामाने त्या नोंदी काढल्या, हे सगळं काढलं, बरोबर आहे. भानुसे साहेब परफेक्ट म्हणले की मराठा समाजाला मराठा म्हणून जे पूर्वीचं जे आरक्षण होतं त्यातला फरक एक लक्षात घ्या. जे 50%च्या बाहेर होतं तो फक्त जो बेकायदेशीर कोर्टानं ठरवला म्हणून जे 50%च्या आत आणणे, 50%च्या आत आणलं की मराठा म्हणून राहतो, कुणबी म्हणून राहतो, कुणबी मराठा तोच राहतो, मराठा कुणबी तोच राहतो. म्हणजे हे जात पडताळणीला किंवा पुढच्या कायदेशीर याला ते टिकणार. दुसरं लक्षात घ्या महत्वाचं की आपण मराठा जर इतिहास जर बघितला, जर अशा पद्धतीचं जर का चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर आपण जर का गेलो तर निश्चितपणे कोर्टात सदावर्ती सारखं कोण तर पटकन जाणार आणि स्टे बसणार आणि समाजाला जी. दिलीपराव बोलता बोलता आपला आवाज अचानक गेलाय. इंटरनेटचा काही अडचण प्रॉब्लेम दिसतोय, पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना याची आठवण एक छोटीशी करून देतो. चर्चेला वेळेची मर्यादा आहे, एक छोटी विश्रांती घेणं गरजेचं आहे. हे सगळे मान्यवर आपल्या सोबत असतील आणि संजय लाखे पाटील चर्चेत येतीलच अशी अपेक्षा आहे. आपण त्यांची वाट जरूर पाहतो आहोत. या चर्चेत एक छोटी विश्रांती घेतोय आणि पटकन पुढच्या विषयासाठी या सर्व मान्यवरांच्या सह परत येतोय.